नमस्कार मित्रांनो, आज आपण बघणार आहोत हुंडा पद्धत। 5 मार्काची टिप येथे विचारली जाते आणि IMP क्वेश्चन आहे आणि MCQ मध्ये पण याचा क्वेश्चन असतोच। तर व्याख्या बघू। याची सुरुवात कशी झाली ते बघू पहिले। मुलींच्या विवाह प्रसंगी मातापित्यांकडून प्रेमाचं प्रतीक म्हणून दिले जाणारी भेटवस्तू पहिले देत होते। आता मुलांना प्रॉपर्टी असते म्हणून मुलींना भेटवस्तू दिली जायची। या निरासर स्वरूपाचा हुंडा पद्धतीचा जन्म झाला। आता ही एकदम चांगल्या उद्देशाने याचा जन्म झालेला होता। या पद्धतीचा त्याला आपण हुंडा नाव दिलं। परंतु अलीकडच्या काळामध्ये या निखळ प्रेमाचं प्रतीक असलेल्या प्रथेला म्हणजे एकदम चांगल्या प्रथा होती ही त्यांच्या म्हणजे एकदम चांगल्या उद्दिष्टाने हिला सुरुवात केली होती। परंतु आता काय झालेलं आहे, या निखळ प्रथेला अत्याचाराचं राक्षसीर स्वरूप प्राप्त झालेलं आहे। आता आपण ऐकतो कधी कधी 5-5 लाख हुंडे, 10-10, 50 लाखापर्यंत हुंडा दिले जातात। कधी कधी त्यांच्या त्या आईवडिलांच्या परिस्थिती नाही राहत तेवढी देण्याची, तरी पण त्यांना द्यावं लागतोय। समाजाला लागलेल्या या हुंडारूपी आगीत अनेक नववधू जळून भस्मसात होत आहे। आता काही समाजामध्ये या लागलेल्या हुंडा स्वरूपे म्हणजे काही आता सवय लागलेली हुंडा घ्यायची लय मोठा। तर मुलींना मध्ये आता ह्या काळात तरी मुलींना थोडी व्हॅल्यू आहे किंवा आता नियम कायदे आहे। पण पूर्वी काय झालेलं आहे, पूर्वी काय झालं होतं, मुलींना लग्नानंतर त्रास दिला जायचा, त्यांना वापस पाठवून दिले जायचं। या पद्धतीमध्ये मुलींवर खूप अत्याचार झाले। त्यामुळे मुली आत्महत्या करायच्या, आत्महत्या करण्यास प्रवृत्त होत होत्या। समाजाला लागलेल्या किडीचे हे लक्षण आहे। हे चांगलं आहे का? समाजाचा विकास होण्यासाठी ही चांगली गोष्ट आहे का? नाही। आणि ही एक सामाजिक समस्या झालेली भारताची सर्वात मोठी। त्याच्यानंतर आपल्याकडे पहिले आपण वेश्या व्यवसाय बघितला, गुन्हेगारी बघितली, मादक पदार्थाचे सेवन बघितले, तसेच एक हुंडा पद्धत ही पण एक लागलेल्या समाजाला किडच आहे। तर मग याच्या विरुद्ध कायदे कानून आहे, तर मग आपण तो कायदा बघू। आता 1986 मध्ये च्या हुंडा प्रतिबंधन सुधारित कायद्यानुसार हुंडा घेणाऱ्यास कमीत कमी 5 वर्षाचा कारावास आहे आणि 15,000 रुपये दंड अशा रीतीने शिक्षेची तरतूद काढण्यात आली। 1986 मध्ये या कायद्याचा नवीन कायदा झाला, हुंडा प्रतिबंधन सुधारित कायदा। या हुंड्यानुसार काय सांगितलेले, कमीत कमी 5 वर्षाचा कारावास आहे आणि 15,000 रुपये दंड आहे। ही एक तरतूद करण्यात आली। हुंड्यासारख्या वाईट प्रथा बंद करण्याची गरज आहे, ती मूळ कारणाविरुद्ध सतत संघर्ष करण्यासाठी। आता मूळ कारणाविरुद्ध सतत संघर्ष करण्यासाठी, कारण मुलींना खूप त्रास दिला जातोय, छळलं जातं, त्यामुळे ही हुंडा प्रतिबंधन झालंच पाहिजे। यासाठी गरज आहे। समाजाच्या मनोधारणेत बदल घडवून आणण्याची वेळ केवळ कायदे करून या अपवृत्त होणार नाहीये। आपल्याला पण त्याच्यामध्ये सहवास घेणं आहे। फक्त आपण कारण काय आहे, आपणच लावलेली सवय ना, ती प्रथा आपणच पाडली होती आपल्या जुन्या लोकांनी, तर आपल्यालाच त्याची जनजागृती करणे। मुलींना शिकवलं त्यापेक्षा हुंडा दिल्यापेक्षा ही एक चांगली पद्धत आहे। आपण वेगवेगळ्या पद्धतीने आणखीन आपल्या मनाने तुम्ही पॉईंट्स ॲड करू शकतात। तरी पण व्हिडिओला आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा। थँक्यू।